तर यूट्यूब फॅमिली आपण पाहू शकता आमच्या गावातील गोदावरी नदीच्या तीरावर असलेला बंधारा. अशा प्रकारे बंधारा आहे आमच्या गावातील. आणि पैठण मधून पाणी येतं पाया बंधाऱ्याला. बंधारा फुल भरलेला आहे. चला तर मी तुम्हाला पाठीमागच्या कॅमेऱ्याने सगळं दाखवतो. तर हा बघा मित्रांनो, हा आहे बंधारा. पाणी हा बंधारा गोदावरी नदीच्या पात्रामध्ये बनवलेला आहे. आणि हा जो बंधारा आहे हा गेवराई तालुक्यामध्ये आहे. माझ्या गावातून जी गोदावरी नदी वाहते त्या गोदावरीमध्ये हा बंधारा बांधण्यात आलेला आहे. आणि या गोदावरी नदीमध्ये पैठण येथील जायकवाडी धरणाचं पाणी येत आहे. आणि आता सध्या जायकवाडी धरण हे फुल भरलेलं असून त्यामधून जो विसर्ग होत आहे त्यामधलं पाणी या आपल्या बंधाऱ्यामध्ये येत आहे. आणि हा बंधारा पण आता फुल भरलेला आहे. त्यामुळे या बंधाऱ्यातून गोदावरी नदीमध्ये खाली जो बंधारे आहेत ते भरण्यासाठी या बंधाऱ्याचे दरवाजे उघडलेले आहेत. तर हे पाहू शकता मित्रांनो, आपण पाणी बंधारा फुल भरलेला आहे. आणि मित्रांनो, या बंधाऱ्याचा उपयोग शेतकऱ्यासाठी आणि शेतीच्या कामासाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी वापर केला जातो. तर हे पाहू शकता मित्रांनो, हे जे पाणी दिसतंय हे गोदावरी नदीतून बंधाऱ्यातून खाली सोडलेलं आहे अशा प्रकारे. आणि हा जो गोदावरी नदीचा जो सीन आहे हा बघू शकता आपण. 3 दरवाजे सोडलेले आहेत. पाणी खाली गोदावरी नदीतून शहागड या धरणामध्ये पाणी जातं. आणि मित्रांनो, ही जी गोदावरी नदी आहे हिचा मूळ उगम हा नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर येथून झालेला आहे. आणि त्र्यंबकेश्वरपासून हिचा उगम झालेला आहे. आणि या नदीवरती असे छोटे छोटे खूप सारे बंधारे बांधण्यात आलेले आहेत. हे पाहू शकता तुम्ही पाणी. आणि या बंधाऱ्यामध्ये पाणी उन्हाळ्यात, हिवाळ्यात आणि पावसाळ्यात तिन्ही सीजनमध्ये हा बंधारा भरलेला असतो बघा. आणि हा बंधारा गुळजगाव, तालुका गेवराई, जिल्हा बीड या ठिकाणी आहे. बघू शकता आपण, फुल अशा प्रकारे पाण्यात भरलेला आहे. छान निळशार पाणी असं आहे. आणि या बंधाऱ्याची लांबी जवळपास माझ्या अंदाजे 27 किलोमीटर असली पाहिजे. कारण या गावापासून 27 किलोमीटर अंतर पैठणचं आहे. आणि पैठण तालुका आहे. आणि पैठण या ठिकाणी नाथसागर म्हणजे आपलं जायकवाडी प्रकल्प, जायकवाडी धरण हे आहे. हे संभाजीनगर जिल्ह्यामध्ये असलेले तालुका आहे पैठण. आणि त्या पैठणपासून तर या बंधाऱ्यापर्यंत फुल पाणी असतं. हा बघा बंधाऱ्याच्या वरतून जाण्यासाठी रस्ता आहे. आणि हे पाहू शकता आपण, नदीपात्रामध्ये अशा प्रकारे पाणी सोडण्यात आलेलं आहे. चला तर आपण तुम्हाला मी दाखवतो पाणी. हे पहा, अशा प्रकारे फुल पाणी आहे. आणि खूप छान असं पावसाळ्यामधलं वातावरण आहे. आणि पावसाळ्यामध्ये हा बंधारा फुल भरतो. आणि उन्हाळ्यामध्ये सुद्धा या बंधाऱ्याला पाणी खूप असतं. तर शेतीसाठी उपयोग खूप छान प्रकारे होतो या बंधाऱ्याचा. हे पाहू शकता तुम्ही, अशा प्रकारे पाणी सोडण्यात आलेलं आहे खाली. हा जो गोदावरीचा जो विसर्ग आहे तो अशा प्रकारे आहे. आणि वरती पाणी पहा किती स्थिर आहे. अशा प्रकारे बंधारा भरलेला आहे. बंधाऱ्यातून खाली पाणी सोडण्यात येत आहे. हे पहा, या साईडने असा बंधारा भरलेला आहे. आणि हा पहा बंधाऱ्याचा वरचा रस्ता. आणि या साईडने बंधाऱ्यातून खाली पाणी सोडण्यासाठी दरवाजे आहेत.
बघा. आणि त्या बंधाऱ्याच्या पलीकडे जे दिसतं ते आपलं गाव आहे. आणि या साईडला संभाजीनगर जिल्हा आहे आणि या दुसऱ्या बाजूला बीड जिल्हा आहे या बंधाऱ्याच्या. चला आपण जाऊया आता बंधाऱ्याच्या ज्या साईडने आपण पाणी सोडतो त्या साईडचा व्हिडिओ दाखवतो तुम्हाला मी. चला तर जाऊ आपण तिकडं. हे पाहू शकता मित्रांनो, या साईडनी अशा प्रकारे गोदावरी नदीमध्ये बंधाऱ्यातून पाणी सोडण्यात येत आहे. आता सध्या हे पहा तुम्ही 3 दरवाज्यातून पाणी सोडलेलं आहे आणि 3 दरवाज्यातून अशा प्रकारे एवढं पाणी सोडण्यात आलेलं आहे. हे पहा अशा प्रकारे पाणी आहे बघा आणि खूप स्पीड आहे या पाण्याला. आणि खाली गोदावरी नदीमध्ये पूर्ण पाण्याने भरलेली आहे गोदावरी नदी. आणि या गोदावरी नदीचं पाणी खाली नांदेड जिल्ह्यामध्ये जात आहे. नांदेड जिल्ह्यापर्यंत गोदावरी नदी आहे आणि हे पाणी खालच्या बंधाऱ्यामध्ये सोडण्यात आलेलं आहे. खूप छान असं पाणी आहे बघा. बघू शकता आपण पाणी, तुम्हाला मी झूम करून दाखवतो. आणि या दरवाजाचे पाणी खाली सोडता येते बघा. हा आहे बंधारा आणि बंधाऱ्याच्या परिसरातील सर्व हिरवगार झालेलं आहे. अशा प्रकारे पाणी खाली जात आहे बघा गंगातून. बघा पाणी कसं आहे मित्रांनो. आणि दोन्ही थड्या त्या थडीचा भाग बघा किती हिरवागार झालेला आहे. आणि ज्या ठिकाणाहून पाणी सोडलं जातं त्या ठिकाणी खूप स्पीडनी पाणी चालतं आहे. आणि ज्यावेळेस फुल पाणी येतं बंधाऱ्याला, गंगाला ज्यावेळेस पाणी येतं किंवा पाऊस होतो त्यावेळेस पूर्णचे पूर्ण दरवाजे खोलले जातात. त्यावेळेस या गोदावरी नदीमध्ये 3 लाख क्युसेस पाणी इतकं पाणी या गोदावरी नदीच्या पात्रात बसतं बघा मित्रांनो. हे पहा, या ठिकाणाहून वरती जाण्यासाठी रस्ता आहे आपल्याला बंधाऱ्याकडं. चला तर आपण पाहूया परत एकदा बंधाऱ्यातील पाणी. हे पहा परिसर किती हिरवागार छान मस्त झालेला आहे आणि वरतून खूप छान असं पाणी दिसतं नळशार. आणि या ठिकाणाहून बघा ते जे दिसतं समोर मित्रांनो हिरवगार, ते आहे गाव. ते माझं गाव आहे, गुळज नाव आहे त्या गावाचं. आणि हे पहा या ठिकाणाहून पाणी सोडतात. या साईडने बघा बंधाऱ्यामध्ये पाणी खूप स्थिर आहे आणि ज्या ठिकाणाहून पाणी सोडलं आहे त्या ठिकाणी खूप स्पीडने पाणी सोडलं जातं. ही पहा ही गंगा कशी भरलेली आहे आणि हे जे पाणी आहे खूप लांबपर्यंत असं खोल भरलेलं आहे. चला तर आपण बघूया पुढं पाणी कसं. पाणी किती छान दिसतंय असं. हे पहा. आणि हे पहा मित्रांनो, आपण बंधाऱ्याच्या खालच्या साईडला आलेलो आहे. ज्या ठिकाणी बंधारा स्थिर आहे, पाणी या ठिकाणी आलेलं आहे. हे बघू शकता आपण पाणी किती फुल ह्या कडीचं त्या कडीला पाणी भरलेलं आहे. आणि या ठिकाणी मोटरी वगैरे टाकलेली आहेत शेतकऱ्यांनी, बघू शकता. आणि तो जो बंधारा आपण त्या तिथं वरच्या ठिकाणी होतो पहा मित्रांनो. आपण वरती होतो त्या ठिकाणी बंधाऱ्याच्या आता खाली आलेलो आहोत. आणि या ठिकाणी बघा शेतकऱ्याच्या मोटरी वगैरे टाकलेले पाण्यामध्ये,
बघा पाणी किती छान दिसतंय. अशा प्रकारे आहे मित्रांनो पाणी. तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.